ठिकाण चिखली जवळच्या जंगलातील बहिर्जी नायकांच्या पथकाचे गुप्तस्थळ। त्यानं नुसता नकाशाच मिळवला नाही तर एक मोठा खजिना देखील शोधून काढलाय नायक। आप्पाजी म्हणाले, खजिना? नायकाने त्या गुहेत सर्वदूर नजर फिरवली। त्यांच्या सकट सगळ्यांना वाटलं आप्पाजी ज्या खजिन्याविषयी बोलत आहेत तो खजिना या गुहेतच आणून ठेवण्यात आला असावा, पण तसे नव्हते। आप्पाजी स्मित करत म्हणाले, नाही, तो खजिना इथं नाही। मग? नायकाने आप्पाजींकडे पाहत विचारले। आप्पाजींनी नायकांच्या हातून तो नकाशा घेतला। त्या नकाशाला स्वतःच्या हातात पकडून तो नायकांच्या समोर धरला। सगळ्या साथीदारांनी नकाशाकडे मान वळवली। आप्पाजींनी त्या नकाशातील रिंगण आखलेल्या जागेवर बोट ठेवत नायकांनी पाहिले, हा इथं आहे तो खजिना। जिथं रिंगण आखलंय त्या परिसरात। नायकांनी मान किंचितशी तिरपी करत आप्पाजींकडे पाहिले। होय, आप्पाजींनी होकाराती मान डोलावली। नायकांनी कपाळाला आट्या पाडल्या। आप्पाजींनी पुन्हा त्या नकाशावर बोट ठेवत सांगितले, ह्या परिसरात 3 समान अंतरावर असलेल्या कदंब वृक्षांच्या खाली एक भुयार आहे आणि त्या भुयारात तो खजिना दडवून ठेवण्यात आला आहे। नायकाने खोल श्वास घेतला। क्षणभर ते काही बोलले नाहीत। मग त्यांनी आप्पाजींच्या हातून तो नकाशा घेतला। हा खजिना कोणाचा आहे? नायकाने विचारले। सुरतेच्या सुभेदारांचा, आप्पाजींनी खुलासा केला। त्याच्या या खुलाशाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण आतापर्यंत त्या सगळ्यांनी तो खजिना ब्रिटिशांचा असावा असाच अंदाज बांधला होता। त्यामुळे सुरतेच्या सुभेदाराचाच तो खजिना असल्याचे आप्पाजींचे विधान त्यांच्यासाठी आश्चर्यचकित करणारे होते। काय? गौराने दचकून विचारले। हो, आप्पाजींनी होकाराती मान हलवली। इनायत खानाला खजिना लपवण्यासाठी सुरतेचा किल्ला सुरक्षित का वाटला नाही? नायकाने विचारले। सुरत शहर हे मोगली ठाणे असले तरी सुभेदार इनायत खान हा त्या शहराचा अप्रत्यक्ष का होईना पण शासक होता। त्यामुळे किल्ल्यात खजिना ठेवणे हे त्याच्यासाठी अधिक सुरक्षित होते। पण त्याने इतके उत्तम सुरक्षित स्थान खजिना लपवण्यासाठी का निवडले नाही, हे कोडे मात्र नायकांना पटकन उलगडले नव्हते। इनायत खान सुरतेचा सुभेदार असला तरी तो महाभ्रष्टाचारी मनुष्य आहे। त्याच्या भ्रष्टाचाराच्या गाथा मुघल बादशाहच्या कानावर पडून बादशहानं त्याच्या ताब्यातून सुरत काढून घेतलं तर तो किल्ल्यातल्या खजिन्याला बाहेर नेऊ शकणार नाही। हा दूरदृष्टिकोन राखत त्यानं जंगलात खजिना गोळा केला आहे। त्याच्या भाग्यानं आणि त्यांची आग्र्याच्या दरबारात वजीराशी असलेल्या मैत्रीनं त्याला अजून सुरतेचा सुभेदार म्हणून टिकवून ठेवला आहे, आप्पाजींनी स्पष्ट केले। असं? नायकाने एक भुवई उंचावली। होय, आप्पाजींनी मान डोलावली। नायकाने आपल्या खांद्यावरील गरुडाच्या डोक्यावरून हात फिरवत स्मित हास्य केले। मग ह्यावेळी त्याला ना त्याचं भाग्य वाचवणार ना वजीराशी असलेली त्याची मैत्री। आपण सुरत लुटल्यावर संपूर्ण भारतात आग्र्याच्या बादशहाची खिल्ली उडवली जाणार, तेव्हा औरंगजेब नक्कीच ह्या सगळ्यासाठी इनायत खानाला जबाबदार ठरवणार, पुढे स्मित करत ते म्हणाले। त्यावेळी त्याच्या हातून सुरतही जाईल आणि खजिना देखील। आजवर त्याचा सामना दख्खनच्या वाघांशी झाला नव्हता, मात्र आता होणार। आपल्याला असं नियोजन करायचं आहे आप्पाजी की ऐन हल्ल्याच्या वेळी तो पुरता गांगरायला हवा, अचानक त्याच्यावर आबाळ कोसळायला हवं। तो सुरत वाचवण्यासाठी प्रयत्न करेल, पण आपण नियोजनपूर्वक त्याचे सगळे हात आधीच बांधून टाकायला हवेत। एवढे बोलून नायक आवेगाने आप्पाजींकडे वळले आणि विचारू लागले। त्याची सैन्य संख्या कमी करून नायकांचे बोलणे मध्येच कापत आप्पाजी म्हणाले, हा? आप्पाजींनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, त्याच्या सैन्याची संख्या कमी करण्याची काहीच आवश्यकता नाही। का? राजाने विचारले। इनायत खानानं तिथे सुद्धा भ्रष्टाचार केलाय। तो कसा? नायकाने विचारले। मुघल बादशहानं सुरतेसाठी 5000 सैनिक तैनात करण्याची परवानगी दिली असताना त्यानं नोकरीवर फक्त 1000 सैनिक ठेवलेत। अर्थात त्यानं 5000चं सैनिक तैनात केले असल्याची आग्र्याच्या दरबारात नोंद केली। म्हणजे 4000 सैनिकांचा पगार त्यानं स्वतः जवळच ठेवलाय। काय? नायकाने चमकून पाहिले। सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते। तो इनायत खान सुभेदार असून इतक्या खालच्या पातळीचा भ्रष्टाचार? काशीने डोक्याला हात मारत म्हटले। बादशाला फसवायची त्याची हिंमत झाली म्हणजे तो फारच धाडसी दिसतोय, मंबाजी म्हणाला। सुरतेची खरी लूट तर तोच करतोय, आप्पाजी हसत म्हणाले। आप्पाजी सोबतच नायक देखील मोठ्याने हसले आणि म्हणाले, नाहीतर काय? मग थोडा विचार करून नायक पुढे बोलू लागले। पण आपल्यासाठी हे उत्तमच आहे, म्हणजे आपल्याला स्वराज्यातून फार मोठा फौजफाटा मागवायची आवश्यकता भासणार नाही। नायकाच्या या वाक्यावर सगळेच हसले। मग क्षणभराने नायक म्हणाले,
आपल्याला आता लवकरात लवकर कामगिरी हाती घ्यावी लागेल. आप्पाजी, सगळं नियोजन झालं आहे ना? कोणत्या बाजावर काय जबाबदारी टाकायची हे ध्यानात आहे ना? नाईक स्वराज्यातून निघाले त्याआधीच त्यांनी बरेच नियोजन करून ठेवले होते. जासोदा मार्फत सांगावे धाडून आप्पाजींशी काहीशी चर्चा देखील केली होती. मग त्यानंतरच त्याने आपल्यासोबत येणारे बाज निवडले होते. अर्थात कुणाला काय जबाबदारी द्यायची हे आप्पाजींना आधीच ठाऊक होते. जी नाईक, मग आप्पाजीने आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक पंजा एवढ्या लांबीचा एक कपडा बाहेर काढला. तो पांढऱ्या रंगाचा होता. त्याची नीट घडी करून आप्पाजींनी त्याला खिशात ठेवले होते. आप्पाजींनी त्याची घडी उलगडली. हे बघा नाईक. नायकाने तो कपडा आपल्या दोन्ही हातात धरला. त्याच्यावर काळ्या शाईने काहीतरी ओळीने एकाखाली एक असे लिहिलेले होते. नाईक ते वाचू लागले. वीरजी वोहरा, हाजी जहीद बेग, मुल्ला अब्दुल जाफर, हाजी कासिम, गिरदारीलाल बनिया, अयूब खान पठाण, हाफिज गुलजार, सय्यद हकीम, कापूर अली खान, हिरेन शहा, मनसुख घनीलाल, भीमाप्पा अण्णा, सुरेन वोहरा, मोहनदास पारेख. सगळी नावे वाचून झाल्यावर नायकाने आप्पाजींकडे पाहिले. आपला घसा खाकरत आप्पाजी बोलू लागले. ही सगळी सुरतेतली धनाढ्य मंडळी आहेत. ह्यांच्या व्यापाराचा व्यापही फार मोठा आहे. देशभरात तसंच विदेशात देखील ह्यांच्या व्यापाराचं जाळं पसरलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या घरामध्ये बक्कल सोनं आणि मौल्यवान रत्न सहज मिळतील. नाही, सहज मिळणार नाहीत. नाईक मध्येच म्हणाले. आपलं सैन्य जेव्हा त्यांच्या घरामध्ये प्रवेश करेल तेव्हा त्यांना ऐवज सहज मिळणार नाही. सुरतेत लूट होत असल्याची त्या सगळ्यांना भनक जरी लागली तरी ते आपल्या जवळचा ऐवज लपवून ठेवतील. त्यावेळी आपल्या सैन्याला तो ऐवज शोधण्यात वेळ खर्ची करावा लागेल आणि जास्त वेळ खर्ची करणं आपल्यासाठी धोकादायक ठरेल. चुकून इनायत खानाचे हेर किंवा संदेशवाहक हे कच्छ, भरूच किंवा अहमदाबादला पोहोचले तर तिकडून सुरतेच्या मदतीसाठी मोगल सैन्य येऊ शकतं, म्हणजे येईलच. होय, आप्पाजींनी सहमती दर्शवली. त्यासाठी आधी आपल्याला ह्या सगळ्या धनाढ्यांच्या संपत्तीची माहिती काढून आपण स्वराज्याची किती नुकसान भरपाई वसूल करू शकतो हा हिशेब राजांपुढे मांडायचा आहे. मग आपलं सैन्य सुरतेचा प्रवास करू लागेल. तेव्हा आपल्याला त्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या गुप्त तिजोऱ्यांपर्यंत आपलं सैन्य सहजपणे कसं पोहोचेल याचीही व्यवस्था करायची आहे. म्हणजे आपले सैनिक सरळ त्यांच्या तिजोरीतच हात घालतील. त्यांना फार शोधाशोध करायची गरज भासणार नाही. योग्य बोललात, रायाजी म्हणाला. नायकाने आप्पाजींकडे पाहिले. आप्पाजींना देखील होकारार्थी मान हलवली. योग्य नियोजन आहे असे म्हणत त्यांनी नायकांच्या हातात असलेल्या कापडावरच्या काही नावावर बोट ठेवले आणि म्हणाले. नाईक, माझ्या मते आपल्याला वीरजी वोहरा, हाजी कासिम आणि हाजी जहीद बेग ह्या तिघांच्या संपत्तीचा हिशोब मांडण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. इतरांच्या संपत्तीच्या तुलनेत ह्या तिघांची संपत्ती अधिक आहे आणि हे तिघ इतरांपेक्षा अधिक चलाक देखील आहेत. त्यामुळे ह्यांच्या तिजोऱ्या शोधणं जरा जिकिरीचंच काम आहे. बाकी सगळ्या व्यापाऱ्यांना भिकाजींना बऱ्याच वेळा लुटले, त्यामुळं त्या सगळ्यांचा हिशेब त्यांच्याकडे मिळेल. आप्पाजी म्हणाले. उत्तम, मग कामगिरीचा प्रथम टप्पा आणखीनच लवकर संपेल. नाईक स्मित करत म्हणाले. जी. आप्पाजीने होकारार्थी मान हलवली. मग नायकाने हातातल्या त्या कापडावर नजर टाकली. ती नावे पुन्हा वाचून मग आप्पाजीकडे पाहत म्हणाले. ह्या वीरजी वोहराच्या संपत्तीची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली आहे. मी सुद्धा ऐकून आहे त्याचं नाव. तो जगप्रसिद्ध व्यापारी आहे. तसंच त्याला आपल्या संपत्तीचा देखावा करण्याची फार सवय आहे. फार गर्व आहे त्याला त्याच्या संपत्तीवर. त्यामुळे काही ना काही कारणानं तो सतत चर्चेत असतोच. आप्पाजींनी म्हणाले. त्याच्या गर्वाचं घर खाली करूया. आधी बघूया त्याच्याकडे नक्की किती संपत्ती आहे ते. त्याच्या दिवाणखान्यात शिरण्यासाठीच तर मी तुम्हाला सांगावा धाडला होता की येताना एखादा सावकाराचा व्यवसाय जाणणारा बाज घेऊन या. आप्पाजींच्या या वक्तव्यावर नायकांनी होकारार्थी मान हलवली. घेऊन आलोय असे म्हणत त्याने मान वळवली. रायाजीकडे पाहत ते म्हणाले. रायाजी, तुला ह्या वीरजीच्या दिवाणखान्यात प्रवेश मिळवायचा आहे. जी नाईक, रायाजी म्हणाला. तू बहिर्जी पथकात सामील होण्याआधी जुन्नरच्या पेठेत सावकाराच्या दिवाणखान्यात जे कार्य केलेस तो अनुभव तुला आता उपयोगात आणायचा आहे. जी नाईक, रायाजीने जबाबदारी स्वीकारली होती. हाजी जहीद बेग, हाजी कासिम आणि मुल्ला अब्दुल जाफर ह्यांचा हिशोब मांडण्याची जबाबदारी माझी. नाईक, माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. आप्पाजी म्हणाले. अतिउत्तम. मग नायकांनी गौऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले. गौरा,
तुझ्यावर अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. तुला किल्ल्यात प्रवेश करायचा आहे आणि इनायत खानाला आपल्या मुठीत करायचा आहे. त्याचा मनसुबा, त्याचा खजिना, त्याची रणनीती माझ्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा सुरतेवर आपलं सैन्य आक्रमण करेल तेव्हा सुरतेच्या किल्ल्याचं सूत्र इनायत खानाच्या मदतीनं तुला तुझ्या हाती घ्यायचं आहे. आपल्याला हवं तसंच पाऊल त्यानं टाकायला हवं. जी नाईक गावराने उत्साहाने मान हलवत खोल श्वास घेतला. आणि तुझ्यासोबतच मंबाजी सुद्धा किल्ल्यात राहील. तो तुझ्यापर्यंत माझा संदेश पोहोचवत राहील आणि अटीतटीच्या प्रसंगी तो तुझा सहाय्य देखील करेल. मंबाजीने चमकून पाहिले. त्याला ही कामगिरी आवडली होती. त्याने स्वतःला अधिक ऊर्जावान बनवण्यासाठी मोठा श्वास घेतला. आता नायकांनी काशीकडे पाहिले आणि म्हणाले, काशी, किल्ल्यात मंबाजीपर्यंत संदेश पोहोचवण्याची जबाबदारी तुझी असेल. जी नाईक, आणि मी भिकाऱ्याच्या वेशात सुरतेत राहून भिकाजीच्या मदतीनं युरोपीय व्यापारी आणि इतर धनाढ्यांच्या संपत्तीचा हिशेब मांडेन. नायकांच्या स्पष्टीकरणावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. मग नायकांनी आप्पाजींकडे पाहिले. आप्पाजींचा चेहरा शांत वाटत होता. अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हरवला होता. काय झालं आप्पाजी? नायकांनी विचारले. नाईक भिकाऱ्याच्या सोंगापेक्षा दुसरं सोंग वटवता येऊ शकतं. नाही आप्पाजी, भिकाऱ्याच्या सोंगामुळे सुरतेत सगळीकडे लक्ष ठेवणं, सहसंदेश मिळवणं आणि पाठवणं सोपं होईल. नायकांच्या ह्या स्पष्टीकरणावर आप्पाजींनी सहमती दर्शक मान हलवली. जी, आप्पाजी म्हणाले. मग नाईक त्यांना म्हणाले, रायाजी गौरा, काशी आणि मंबाजीला त्यांच्या कामगिरीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची असेल आप्पाजी. आप्पाजी होकारार्थी मान हलवत म्हणाले, होय. आपला एक बाज लालचंद गुजरचं किल्ल्यात सतत येणं जाणं असतं. त्याच्या मार्फत आपण मंबाजी आणि काशीला कामगिरीपर्यंत पोहोचवू शकू. रायाजानी गौरासाठी मात्र आपल्याला योग्य संधीची वाट पाहावी लागेल. हरकत नाही, नाईक म्हणाले. किती दिवसात आपण कामगिरीपर्यंत पोहोचणार आहोत? मंबाजीने उत्साहाने विचारले. नायकाने त्याच्याकडे रोखून पाहिले. मग त्याच्या पायाच्या जखमेकडे पाहिले. जोपर्यंत तुझी जखम भरत नाही तोपर्यंत तुला कामगिरीवर जाता येणार नाही. काशीची देखील प्रकृती पूर्णपणे स्थिर नाही. किमान 8 दिवसांचा तरी विश्राम आणि उपचार घ्यावा लागेल. नाईक म्हणाले. मग तोपर्यंत इथं जंगलातच राहायचं? गौराने विचारले. नायकाने आप्पाजीकडे पाहिले. आप्पाजी स्मित करत म्हणाले, जंगलात राहायची आवश्यकता नाही. सगळ्यांनी आप्पाजीकडे गोंधळून पाहिले. आप्पाजी पुढे बोलू लागले. तोपर्यंत तुम्ही सगळे गणदेवीला मुक्काम करू शकता. गणदेवीला गावाच्या बाहेर एक शापित घर आहे. त्या घराजवळ जाण्याची कोणाची कधी हिम्मत होत नाही. अर्थात ते घर म्हणजे आपल्या भैरजी पथकाचं गुप्त स्थळच आहे. मी प्रशिक्षित केलेले मांजरं, कुत्री, घुबडं आणि माकडं त्या गुप्त स्थळाचं रक्षण करतात. त्या घराच्या मागच्या बाजूला एक तळघर सुद्धा आहे. रूप बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सहज मिळतील. नायकाने आप्पाजीकडे पाहत एक भुवई उंचावली. फारच चोख नियोजन केले तुम्ही आप्पाजी. या घटनेनंतरचे पुढील ठिकाण मौलाना असगर कादरचे घर, सुरत. शिकार कशी करायची हे मी तुम्हाला शिकवलं असलं तरी शिकारीचं नियोजन कसं करायचं हे मी तुमच्याकडूनच शिकलोय नाईक. आप्पाजी म्हणजेच मौलाना असगर कादर म्हणाले. नायकाने स्मित करत आप्पाजीकडे पाहिले. मौलाना कादर, अब्दुल कादर आणि भैरजी नाईक ह्यांच्यातल्या गप्पा गोष्टी बऱ्याच रंगल्या होत्या. रात्र केव्हा सूर्योदयाकडे कल्ली याचे देखील त्यांना भान उरले नव्हते. त्या भयानक जंगलातून नाईक आणि त्यांचे साथीदार कसे भैरजी पथकाच्या गुप्त स्थळापर्यंत पोहोचले, भिकाजीची कहाणी, सुरतेत बाज पेरण्याचे नियोजन, या सगळ्या गोष्टी अब्दुलने मन लावून ऐकलेल्या होत्या. त्या गोष्टी ऐकून मीर जुमलाच्या मोहिमेत नायकांच्या सोबत असाच जंगलातून प्रवास केल्याचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जिवंत होत होते. तो जसा भूतकाळात हरवला होता तसेच नाईक आणि आप्पाजी हे दोघे जिवलग मित्र सुद्धा गप्पा गोष्टी करताना भूतकाळात शिरले होते. आप्पाजीने नायकांना अगदी बालपणाची आठवण करून दिली होती. त्यावर नाईक म्हणाले, खर तर तुम्ही माझे पहिले गुरु आहात आप्पाजी. 4 वर्षाचा पोरगा होतो मी तेव्हापासून तुम्ही मला धनुष्य चालवायला शिकवलं. शिकार करताना सावजाला विचलित करण्यासाठी पशु पक्ष्यांचे आवाज काढायला तुम्ही मला शिकवलं. माझ्या मते अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या मी तुमच्याकडून आणि निळकंठाकडून शिकलोय. नायकांचे बोलणे मध्येच थांबवत आप्पाजी म्हणाले, आम्ही दोघांनी तुम्हाला जे काही शिकवलं ते गुरु म्हणून नाही तर मित्र म्हणून. आप्पाजी क्षणभर थांबले. मग भोयाला आट्या पाडून नायकांच्याकडे पाहत म्हणाले, का तुम्ही मला मित्र मानत नाही का? हा वयानं
तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून तुम्हाला मी जास्त प्रौढ तर वाटत नाही ना? त्यांच्या ह्या वाक्यावर नाईक ठसका देत हसले. प्रौढ असे म्हणून ते पुन्हा हसले. त्यांच्यासोबत अब्दुल कादर सुद्धा हसला. आप्पाजी सुद्धा हसले. नाईक हसतच बोलू लागले, माझ्या प्रौढ मित्रा. नाईक. आप्पाजीने डोळे विस्पारले. नाईक हसतच राहिले. त्यांना हसताना पाहून अब्दुल आणि आप्पाजी देखील हसत राहिले. क्षणभराने आपले हसू आवरत नाईक म्हणाले, आपल्या बालपणाची आठवण करून दिली तुम्ही आप्पाजी. मला तर तुम्हाला पहिल्यापासूनच आपला भूतकाळ आठवू लागला होता. कोण होतो आपण? जंगलात जायचो, ससे पाखरे मारायचो, ते भाजून खायचो, त्यावरच आपलं कुटुंब जगायचं. आपल्या अनेक पिढ्या हेच काम करत आल्या. ते सगळे जन्मले, जगले आणि मेले. आपणही त्यांच्यासारखंच जगून मरणार होतो. पण माझं आणि निळकंठाचं भाग्य बघा, आम्हाला तुमच्यासारखा जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा मित्र मिळाला. तुमच्यामुळं महान राजाच्या चरणाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. तुम्हा दोघांना मी तुमच्या कुटुंबापासून लांब केले आप्पाजी. नाईक शांतपणे म्हणाले. आप्पाजींनी नकारार्थी मान हलवली. नाही नाईक, तुम्ही आमच्या आयुष्यात आनंद भरलाय. कुटुंबाच्या पलीकडचं जग दाखवले तुम्ही आम्हाला. विचार करा, 12 वर्षापूर्वी मी सुरतेत आलो नसतो तर आज आपण स्वराज्याचं रक्षण करू शकलो असतो का? शाहिस्तेखानाने दुबळी केलेली स्वराज्याची अर्थव्यवस्था भरून काढण्यासाठी आपण अचूक नियोजन करू शकलो असतो का? आपण इतक्या मोठ्या कार्याचे केंद्रबिंदू आहोत की ही गोष्ट आयुष्याचं सार्थक झाल्याचं सुख देणारे नाही का? हेच हवं होतं आयुष्यात, जे तुमच्यामुळेच मिळालं. मी हेच म्हणेन, जे काही तुम्हाला मिळालं ते तुमच्या गुणामुळं. नायकाने आप्पाजींची पाठ थोपटली. अजून बरंच काही बाकी आहे आप्पाजी. मग भावनाच्या सागराकडे घेऊन जाणारा तो प्रवाह मध्येच खंडित करण्यासाठी नायकाने हळूच विषय बदलला आणि म्हणाले, आता इथून पुढे तुमच्या निवासस्थानी आपलं भेटणं टाळूया. तुमची पत्नी सुरतेतल्या काजी साहेबांची मुलगी आहे. तिला चुकून आपल्या मोहिमेची भनक लागली तर फार वाईट होईल. आप्पाजींनी होकारार्थी मान हलवली आणि काहीसा विचार करून म्हणाले, पण नाईक, तुम्ही किमान जेवणासाठी तरी इथं येत चला. आप्पाजी भावनाच्या आवेगाने बोलून गेले. नायकाने आपला एक हात उंचावत त्यांच्याकडे रोखून पाहिले. नाही आप्पाजी, तुम्ही आता भावनेच्या भरात वाहून जात आहात. नायकाने आपला स्वर आता कठोर केला होता. तुम्ही म्हणता ते खरंय, मी भावनेच्या भरात वाहून जातोय. मी खरंच माझ्या मित्राला इतक्या थंडीत रस्त्यावर बसलेलं शिळपाक खाताना बघू शकत नाही. आप्पाजी व्याकुळ होऊन बोलत होते. बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी साचले होते. आपल्या मित्राचे आपल्याप्रती इतके प्रेम बघून नायकाने देखील घाईवरून आलं होतं. पण त्यांनी संयम ठेवत मोठा श्वास सोडला आणि ते ताडकन उठले. मी आता निघायला हवा. माफ करा नाईक. आप्पाजी, तुम्ही आता चुकत आहात. माफ करा, पण हे कांबळ तरी घेऊन जा. आप्पाजींनी पलंगावर घडी करून ठेवलेले कांबळ उचलले. नायकाने आप्पाजीकडे काहीसे रागानेच पाहिले आणि नकारार्थी मान हलवून ते निघू लागले. काही पावले चालून ते आप्पाजींच्या आवाजाने थांबले. जर तुम्ही माझ्या जागी असता आणि तुमच्या जागी शिवबाराजे असते तर नक्कीच तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चुकलात असता. त्यांच्या ह्या वाक्यावर नाईक वळले. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू साठले होते. त्यांनी आपले हात पसरले. आप्पाजी अश्रू भरल्या डोळ्याने त्यांच्या मिठीत सामावून गेले. त्या दोन मित्रांच्या या प्रेमपूर्वक भेटीच्या प्रसंगाला अब्दुल आपल्या डोळ्यात कैद करून ठेवत होता. त्याचे डोळे भाग्यवान होते. त्याच्या डोळ्याने नायकांच्या डोळ्यात आनंद अश्रू का होईना पण पहिल्यांदा पाणी पाहिले होते. त्याला सुद्धा आता आपल्या भावनावर नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते. त्याचे डोळे डबडबले होते. नाईक आप्पाजींच्या मिठीतून बाहेर आले. तुमचा हा आग्रह शेवटचा, असे म्हणत नायकाने आप्पाजींच्या हातून कांबळ घेतले. ते उंचावत ते म्हणाले, जेवणाचा आग्रह धरू नका. दिवस रात्र मोहिमेवर लक्ष ठेवायचंय. वेळ कमी आणि काम जास्त आहे. अब्दुलनं काय संदेश आणलाय माहिती आहे ना? औरंगजेबानं आदिलशहाची संधान साधलाय. त्यामुळे अधिक जलद गतीनं आपल्याला सगळी माहिती गोळा करून राजांपुढे मांडायची आहे. मग ते अब्दुलकडे वळले. मोहीम संपेपर्यंत काही ना काही निमित्तानं तू नंदुरबार मध्येच थांब आणि औरंगजेबाच्या कारस्थानाचा संदेश शिरवळला निळकंठापर्यंत पोहोचव. निळकंठ राजांना सूचित करेल. अब्दुलने होकारार्थी मान हलवली. नायकाने आप्पाजीने दिलेल्या कांबळाची घडे उलगडली आणि ते अंगावरून ओढले. एक वार आप्पाजीकडे आणि एक वार अब्दुलकडे पाहून ते खोलीच्या दारातून बाहेर पडले.